बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्यावरती चारी बाजूने एका वेळेला संकट येतात आणि कळत नाही की नक्की काय केलं पाहिजे, कोणत्या मार्गाने मी गेलो पाहिजे, कोणाला भेटलं पाहिजे, काय विचार केला पाहिजे. आणि असं अनेक वेळेला अनेकांच्या बाबतीमध्ये होतं, तुमच्या बाबतीत झालं असेल. आज आपण काही सोप्या स्टेप्स पाहणार आहोत, ज्याच्या माध्यमातून जर अशी काही समस्या उद्भवली तर आपल्याला काय करता येणार आहे. ती पहिली गोष्ट एक करा की घाबरू नका. लक्षात घ्या, समस्या येणार आहेत आणि कोणतीही समस्या कायमस्वरूपी कधीच नसते. तर घाबरू नका. सर्वात अगोदर त्या समस्यांना सॉर्ट आउट करा की याच्यातील सर्वात मोठी समस्या कोणती आहे आणि मला कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप त्याच्यापासून मला मुक्ती मिळणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर न घाबरता त्या सगळ्या समस्या लिहून काढा. हा आहे दुसरा मुद्दा. लिहून काढा आणि लिहिल्यानंतर त्याच्यामधली जी प्रायोरिटी, सगळ्यात मोठी समस्या जी आहे, जे सगळ्यात मोठं टेन्शन आहे, ते तुम्ही टिकमार्क करा की ही समस्या मला आहे आणि मला याच्यावर काम करायचं आहे. असं तुम्ही केल्यानंतर जाणवतं असं की जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्याला लिहिता लिहिताच आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, कारण की आपण सॉर्ट आउट करत असतो. ही टेक्निक मी देखील करतो की एखादा जेव्हा गुंता सुटत नाही तर मी लिहायला सुरुवात करतो आणि त्याच्यातून मला त्याचे मार्ग सापडत जातात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या. होतं काय की आपली झोप, आपलं जेवण आणि त्याचबरोबर आपलं दैनंदिन व्यवहार हे सगळे विस्कळीत झालेले असतात. अर्थात जेवण जाणार नाही अशा वेळेला, पण तुम्ही तुमच्या शरीरावर याचा दुष्परिणाम कशा प्रकारे होणार नाही किंवा कसा कमीत कमी होईल याचा विचार अगोदर करा. लक्षात घ्या की आपण जेव्हा हरतो तेव्हा आपण पुन्हा उभं राहू शकतो, पण जेव्हा आपलं मन हरतं तेव्हा आपण उभं राहू शकत नाही. आणि मन आणि शरीर याचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे आपलं मन आणि शरीर ह्या दोघांनी सुदृढ ठेवा. यासाठी चांगला विचार पण करा आणि त्याचबरोबर शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नक्की तुम्ही करू शकता. चौथी गोष्ट, नकारात्मक लोकांपासून लांब राहा. कुठल्याही नकारात्मक माणसाला किंवा कोणत्याही अनावश्यक माणसाला तुमचा प्रॉब्लेम सांगू नका, कारण की तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगितल्यानंतर ते तुम्हाला त्यांचे 4 प्रॉब्लेम सांगतात आणि आपलं डोकं जे ते अजून हैराण होतं. आपलंच कमी असतं आणि आपण त्यांचं देखील त्या दरम्यान ऐकून घेतो. त्यामुळे जे निगेटिव्ह लोक आहेत, तुम्हाला माहिती पडतंच की बाबा हा माणूस जरा घातक आहे. लांब राहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि उठसूट कोणालाही आपला प्रॉब्लेम सांगू नका. पाचवी गोष्ट, दररोज ध्यान धारणा करा, मेडिटेशन करा. डोळे बंद करा आणि कमीत कमी 10 मिनटं 15 मिनटं शांत बसा आणि मग स्वतःला विचारा की मला याच्यातून मार्ग मिळण्यासाठी काय काय करावं लागणार आहे आणि काय काय मी करू शकतो. हा देखील अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. याच्या माध्यमातून आपण स्वतःची चांगली योग्य प्रकारे काळजी घेऊ शकतो आणि शांत मन, शांत शरीर, शांत डोकं आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं देतं. त्यासाठी सहावी गोष्ट, मदत मागायला लाजू नका. योग्य व्यक्तींकडे जर तुम्ही मदत मागितली तर तुम्हाला ती मदत मिळणार आहे. त्यामुळे अजिबात लाजू नका मदत मागायला. जर तुम्हाला काय वाटत असेल तर कोणाला भेटावंसं वाटलं किंवा कोणाला काही आर्थिक मदत मागावीशी वाटली किंवा तुम्ही एखाद्याला मानसिक आधार तुम्हाला हवा असं वाटत असेल तर बिनधास्तपणे सांगा. जवळच्या नातेवाईकांना सांगा. प्रत्येकाने आपल्या घरातल्या व्यक्तींना अगोदर विश्वासात घ्या, त्यांना सांगा, त्याच्यातून मार्ग नक्की मिळणार आहे. सातवी गोष्ट, तुम्ही ज्याला मानता, मग देव असेल, तुमचा कोणी गुरु असतील, तुम्ही ज्यांना ज्यांना मानता त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. अनेक जण गुरूंना मानतात, अनेकांनी गुरु केले असत. आपल्या गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवा. तुमचा लहानपणापासून एखादा कोणता मंत्र आवडीचा असेल तो कंटिन्यू मंत्र तुम्ही म्हणत राहा. जर तुम्हाला काही पारायण करायची आवड असेल तर पारायण करा, नामस्मरण करा. याच्या माध्यमातून तुमचं माइंड डायव्हर्ट होईलच, पण जेवढ्या वेळ तुम्ही अशा चांगल्या गोष्टी करत आहात, चांगलं चिंतन, चांगलं वाचन करत आहात, तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला तुमचं मन आणि बुद्धी चांगले पॉझिटिव्ह सिग्नल्स देईल आणि आपण आरामात बाहेर पडू शकू. किंवा आता यूट्यूब तर अवेलेबल आहे. जे तुम्हाला योग्य वाटतं आहे ते ऐका, मंत्र ऐका. तुम्ही एखादं काहीतरी हरिपाठ ऐकू शकता, मनाचे श्लोक यासारख्या गोष्टी ऐकू शकता आणि याच्या माध्यमातून तुम्हाला 100% फरक पडणार आहे. आणि त्याचबरोबर एक मंत्र तुम्हाला देतो आहे. तो मंत्र आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते. हा मंत्र कंटिन्यू म्हणा.
ओम कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते. हा मंत्र जेवढं शक्य आहे तेवढं वेळा म्हणा. मी अनेकांना दिलेला आहे, अनेकांना सांगितलेलं आहे, मी स्वतः म्हणतो आणि आपल्याला मार्ग नक्की दिसतो. ह्या 7 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर कोणतीही समस्या तुम्हाला मोठी वाटणार नाही आणि प्रत्येक समस्येचं तुम्हाला उत्तर मिळणार आहे. त्याचबरोबर तुमच्यावर काही समस्या आल्या, काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही काय करता हे नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून इतरांना देखील त्याचा लाभ होणार आहे. दिनांक 10 ते 13 मे 2026ला आपण रेकीचं लेवल 1 आणि लेवल 2 असं सेशन घेत आहोत. अगोदर 4 दिवस लेवल 1 होतं आणि 21 दिवसांचं लेवल 2 होतं. आपण पूर्ण अभ्यासक्रम घेतो. याच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट रेकी हीलर कसं व्हायचं याविषयी पूर्ण मार्गदर्शन करतो. हा सर्टिफाईड कोर्स आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर ह्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा. पण रेकीसारखा विषय देखील आपल्याला अनेक समस्यांमधून आपल्याला बाहेर काढायला मदत करत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बिंदास राहा, आनंदी राहा आणि प्रॉब्लेम आलेच तर त्याला सांगा मी सक्षम आहे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, फक्त मला थोडा वेळ हवा आहे. वेळ घ्या, विश्वास ठेवा, बघा सगळे प्रॉब्लेम निघून जातील. ऑल द बेस्ट.